समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन समर्थ सन्मान सोहळा 2025 ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे। आणि गेली जवळपास 35-40 वर्ष ज्यांनी महाराष्ट्राचं अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने मनोरंजन केलं, महाराष्ट्रातली एक अशी पिढी आहे की ज्यांना खळखळून त्यांनी हसवलं, पूर्ण त्यांचं मनोरंजन केलं। महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी नानाविध प्रकारचे प्रयोग सर्वप्रथम केले आणि काळाच्या पुढे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स दाखवून चित्रपट कशा पद्धतीने अतिउत्कृष्ट आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करता येईल यासाठी ज्यांनी सातत्याने प्रयत्न मराठी चित्रपट सृष्टीमध्ये केले ते ज्येष्ठ कलावंत, दिग्दर्शक, अभिनेते आदरणीय महेशजी कोठारे सर यांचं सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। ते माननीय डॉक्टर सदानंदजी राऊत साहेब दोलवड सारख्या आपल्या तालुक्यातल्या एका छोट्या गावात जन्माला आलेले आणि नंतर MBBS ची पदवी प्राप्त केली, MD ची पदवी प्राप्त केली, हृदयविकार तज्ञ म्हणून आणि डायबिटीस तज्ञ म्हणून त्यांनी कामाला नारेगाव या ठिकाणी सुरुवात केली आणि पुढे उत्तम पद्धतीने काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं की सर्पदंशाने मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण या परिसरामध्ये खूप आहे, कारण डोंगरी भाग जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे। मग अशा वेळेला या रुग्णांना आपल्याला जीवदान देता आलं तर काय, आणि मग MBBS MD असताना सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये अधिकचं संशोधन केलं आणि आज खऱ्या अर्थाने देश पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांचा नामोल्लेख केला जातो। तो कशासाठी? मिशन डेथ झिरो स्नेक बाईट, म्हणजे ज्याला सर्पदंश झालेला आहे असा एकही रुग्ण अजूनपर्यंत त्यांच्या क्लिनिकमध्ये मृत्युमुखी पडलेला नाही। आणि ही खूप मोठी गोष्ट असल्यामुळं आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप साऱ्या पुरस्कारांनी आणि अनेक नामवंत युनिव्हर्सिटीजमध्ये संशोधन कार्याच्या निमित्ताने, व्याख्यानांच्या निमित्ताने त्यांचं त्या ठिकाणी जाणं येणं असतं। आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती कार्यरत आहे, याचा आपल्या सगळ्यांना खूप अभिमान आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा समर्थ सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने सन्मानित करत असताना आपल्याला मनापासूनचा आनंद होत आहे। आतापर्यंत 12,000 रुग्ण सर्पदंशाचे वाचलेत, एकही डेथ होऊन आम्ही उठवलेली नाही। तुम्हाला याच्यासाठी सांगायचंय की तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबातून मी शिकलेलो आहे, परंतु मी एक ध्येय ठेवलं, पॅशन ठेवलं, जिद्द ठेवली आणि कधी हरलो नाही, हरायचा प्रयत्न केला नाही। अनेक आव्हानं आली, अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण झाले, समाजात अंधश्रद्धा होत्या, उपचाराबद्दल गैरसमज, डॉक्टरांना माहीत नव्हतं आणि ह्या सगळ्यांना तोंड देत, आव्हानांना तोंड देत मी माझं काम जिद्दीनं चालू ठेवलं, सातत्य ठेवलं आणि एक दिवस असा आला की जागतिक आरोग्य संघटनेने माझी निवड सर्पदंश तज्ञ समितीवर केली। म्हणजे शून्यातून सुरू केलेलं काम एवढ्या उंच पातळीवर जाऊ शकतं। मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं की तुम्ही तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर खूप प्रेम केलं। आमच्या वेळी तरी काही पालकांना शिक्षणाबद्दल काही जाणीव नव्हतं, परंतु आता मी बघतोय की पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी काही करायला तयार असतात, नुसतं आर्थिक नाही, सगळं त्यांचं आयुष्य ते झोपून देत असतात। आणि म्हणून तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी ती जाणीव ठेवावी, कुठंतरी चांगलं मनात ध्येय ठेवून त्याचा सतत पाठपुरावा करा। तुम्हाला समाजात आता नवीन नवीन माध्यमं खूप आली, शिक्षण इथं चांगलं मिळत आहे, इंटरनेट सारखं माध्यम आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग तुम्ही केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीतून तुमचं स्वतःचं करिअर घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। हे तुमचे आता कष्ट करण्याचे दिवस आहे। याच्यानंतर या काळात जर तुम्ही काही चांगलं साध्य केलं, जसं हे पेटंट मिळालं आपल्या तालुक्यालाच अभिमानास्पद गोष्ट, तसं अनेक गोष्टी तुम्ही भविष्यात चांगल्या करू शकता। तुम्हाला सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या युवा महोत्सवाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि सरांनी आमचा सत्कार करायचं ठरवलं। सरांचं आमचं वेगळंच प्रेम आहे खरं, परंतु त्यांनी आमचा सत्कार करायचं ठरवलं, त्याबद्दल मनपूर्वक मी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, शेळके सरांचे मनपूर्वक आभार मानतो हृदयापासून। कारण चांगल्या कामाची जर कौतुक झालं तर त्याच्यातून अजून चांगली काहीतरी प्रेरणा मिळते। मधून मधून कधी कधी निराशा येते, सरांनी सांगितलं मला काही इतर गोष्टी बोलण्यासारख्या नाही, चांगलं काम करत असताना कधी कधी नैराश्य येतं, परंतु अशी जर पाठीची थाप पडली तर हे काम अधिक गतीनं आम्ही अजून पण निश्चितपणे जोमानं चालू ठेवू आणि आपल्या परिसरातच काय भारतात सुद्धा सर्पदंशाचा मृत्यू होणार नाही या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत। केंद्र शासनाने आम्हाला विविध कमिट्यांवर घेतलेलं आहे, त्या दृष्टीनं निश्चितपणे हा पुरस्कार प्रेरणादायी ठरेल असं मी सांगतो आणि आपण सर्वांनी आम्हाला बोलवलं, सत्कार केला, त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व पुरस्कारार्थींचं मनापासून हार्दिक अभिनंदन, मान्यवरांचे आभार।